लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। रविकांत तुपकरांनी मेहकर तालुक्यात केली नुकसानीची पाहणी। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची केली मागणी। बुलढाणा प्रतिनिधी दिनांक 13 एप्रिल। अवकाळी पावसाने सध्या जिल्ह्यातील विविध भागात थैमान घातले आहे। या अवकाळी संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे। रविकांत तुपकर यांनी आपला प्रचार थांबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व तसेच शेतकऱ्यांना धीर दिला आहे। निवडणुकीचा काळ सुरू असला तरी प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। जिल्ह्यात एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसानेही थैमान घातले आहे। दिनांक 12 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील काही भागात पिकांचे मोठे नुकसान केले। मेहकर तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले। दरम्यान सर्वसामान्य जनतेचे उमेदवार रविकांत तुपकर हे दिनांक 13 एप्रिल रोजी मेहकर तालुक्यात प्रचार दौऱ्यावर असताना त्यांनी आपला प्रचार थांबवून नुकसानग्रस्त भागात भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर देण्यास प्राधान्य दिले आहे। गोहगाव दांदडे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांनी नुकसानीची पाहणी केली। या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा, मका यांच्यासह इतर पिकांची देखील मोठी हानी झाली आहे। या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर दिला। तसेच विश्वी येथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून बुद्ध विहाराचे व काही घरांचेही मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचीही रविकांत तुपकर यांनी पाहणी केली। आधीच शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे। शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। त्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळले असून प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। तर त्यांच्या अर्धांगिनी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनीही काल 12 एप्रिल रोजी मोताळा तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाने नुकसानीचे अहवाल शासन स्तरावर पाठवून मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली। लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाही ॲडव्होकेट शर्वरी तुपकर व रविकांत तुपकर या दाम्पत्याने प्रचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांना धीर देण्याचे काम केले हे विशेष। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।